मी सर्वच राज्यातल्या लाडक्या बहिणींचे मनापासूनचे आभार मानते। मला एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना आम्हाला महिला व बाल विकास विभागाला राबवण्याची संधी दिली। राबवत असताना आम्ही साधारणपणे अतिशय कमी कालावधीमध्ये पण प्रभावीपणे ती योजना राबवली आणि आज सगळ्या लाडक्या बहिणींनी ओळखलं की कोण त्यांचे लाडके भाऊ आहेत आणि कोण सावत्र भाऊ आहेत आणि म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना आणि सरकारला पसंती दिली। लाडकी बहीण 85,000 मतांना पहिली महाराष्ट्रात निवडून आली। 85,000 मतांना लाडकी बहीण पहिली निवडून आली। ते आनंद आहे। 1500 रुपयाचे आता 2100 रुपये होणार का? आमच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीने आम्ही घोषित केलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही 1500चे 2100 करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं 1500 देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार। त्यामुळे आम्ही जवळपास 5 महिन्याचे 7,500 माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले। तशाच पद्धतीनं आत्ता 2100 तर आहेच, पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत। दादा म्हणतात पत्रकार महोदय, तुम्ही माझी सगळी भाषणं बघा, मी कुठेही म्हणलेलं नाही मी 2100 करणार आहे, 1500 रुपये दिले जातील अशा पद्धतीने म्हणतात। आर्थिक परिस्थिती आर्थिक स्थिती आता महाराष्ट्राची सांभाळायची आहे। सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये ही शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील। जी बिल्कुल, जब इतनी बड़ी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है। आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर है, उपमुख्यमंत्री फडणवीस सर है और अजित दादा है, हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है, तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे और ये योजनाएं हैं जो अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुँचानी है। और हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।